आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के के 167वें जयंती के उपलक्ष्य में अचानक मित्र मंडल शिवाजी नगर एवं शिरडोनपाड़ा ग्रामवासियों के संयुक्त प्रयासों से क्रांतिवीर कला क्रीड़ा महोत्सव का आयोजन इतवार को शिरडोन गांव में किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, क्रांतिकारी सेवा संगठन के संस्थापक अध्यक्ष नामदेव फड़के, पूर्व जेडपी सदस्य राम भोईर, सरपंच साधना वाजेकर, भगवान वाजेकर आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान शिरडोन ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्यों का सत्कार विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने सभी के आभार व्यक्त करते हुए कहा कि आद्य क्रांतिकारी के विचारों को निरंतर रखने के लिए युवाओं द्वारा जो प्रयास किया जा रहा है वो काबिले तारीफ है। अचानक मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली 5 वर्षे हा सातत्याने उपक्रम होत असतो। मला एका गोष्टीचा या ठिकाणी आनंद होत आहे की क्रांतिवीरांची आठवण आज ठेवणारी नवीन पिढी सुद्धा फार मोठ्या जोमाने काम करत आहे। अचानक मित्रमंडळाने ज्यावेळेस पहिल्या वेळेस कार्यक्रम घेतला तेव्हा माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकली होती की तरुण मुलं आहेत, उत्साह आहे, पहिल्या वर्षी करतील, दुसऱ्या वर्षी करतील आणि कदाचित नंतर विसरतील किंवा त्यांचा जोश आणि उत्साह कमी होईल। पण मला या ठिकाणी सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो का ही सारी तरुण मुलं ज्या पहिल्या वर्षाला जेवढ्या उत्साहाने हा कार्यक्रम राबवत होते त्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आज 5व्या वर्षी हा कार्यक्रम राबवताना आपला हीच खरी क्रांतिवीराच्या कार्याची पोच है। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने आद्य क्रांतिवीर के बारे में गलत शब्द बोलने वाले व्यक्ति की कड़ी शब्दों में आलोचना की। सूर्यावर थुंकण्याचा जर कोणी प्रयत्न केला जो तर थुंकी सूर्यापर्यंत पोहोचणार नाही तर ती उलट त्याच्यात येऊन तोंडावर चेहऱ्यावर पडते। त्याच्यामुळे क्रांतिवीरांची बदनामी करणारा हे माणूस जन्माला यायचा आहे कुणालाही ते शक्य होणार नाही। एवढं महान कार्य क्रांतिवीरांनी या देशासाठी केलेलं आहे। काही मंडळी बोलत असते तर काही लोकांना सवय असते कुणाच्या विरुद्ध तरी बोललं तर आपलं नाव पेपरला छापून येतं। नाही तर तुम्हाला माहित झालं असं का पाटोळे कोण आहे तो? पाटोळेचं नाव माहिती पडण्यासाठी सुद्धा क्रांतिवीरांचं नाव घ्यावं लागलं। क्रांतिवीरांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही तर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नसते तर ह्याला कोणी विचारलं। त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही ज्या गांभीर्यानं राम भोईर घेताय तेवढं काय घ्यायची आहे गरज असं मला वाटत नाहीये। कारण मी सुरुवातीला म्हणालो तेच आहे, सूर्यावर तुकड्याचा कोणी प्रयत्न करत नसेल तर ती तुमची सूर्यापर्यंत निश्चित पोहोचणार नाही। आणि त्या अनुषंगाने त्यापेक्षा क्रांतिवीरांचं कार्य कसं चांगलं आहे, क्रांतिवीराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून आज आपण स्वतंत्र झालेले आहोत आणि म्हणून त्यांच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम द्वेषाने आणि जिद्दीने आपण सर्वजण करूया हेच त्या पाटोळीला उत्तर आहे असं मला निश्चितपणे वाटतं। इस दौरान नामदेव फड़के और साधना वाजेकर ने भी उपस्थितों को संबोधित किया।